माझ्याशी बघा हे सगळं सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलंय. खरं तर ते त्यावेळेस भावना वेळ झाले. डॉक्टरांनी सांगितलं होतं मणक्यामध्ये गॅप आहे, गादी सरकलेली. अच्छा, तुम्हाला सांगितलं होतं त्यांना? सॉरी. तर ह्याला मुंबईला आपल्या पुण्याला संजीवनी काहीतरी त्यांनी सांगितलं होतं. ते 3-3.5 लाख रुपये खर्च येईल. थोडंसं हे झालं. आता काय करायचं असा प्रश्न पडतो ना. मोठा प्रश्न होता, कारण खिशात 3.5 रुपये सुद्धा नाही सर. 3.5 लाख रुपये म्हणजे खूप असं झालं. तर त्यावेळेस हे गहू पेरला तर पेरायला साहेब 1.25 एकर पेरायला आम्हाला 8 दिवस गेले. बापरे, 8 दिवस. आणि असं जर मशीनने पेरायचं म्हणलं त्याला किती लई झालं, अर्धा तास बरोबर. आणि नंतर मग हे गहू त्यांनी सांगितलं तुम्ही घेऊन चला म्हणजे. इथं नेला तर कोणी घेणं साहेब त्याला, कोणी सुद्धा विचारेना. कारण 3-3.5 हजार रुपये नाही, त्यावेळेस 1700-1800 रुपये गव्हाचा भाव होता. आणि म्हणले ह्याचं ठीक आहे बाबा, 2-1 हजारापर्यंत येईन म्हणले, पण हे सगळं प्रोसेस नीट करायला यायला पैसे लागतात. तर जी काय आपली अश्मिकॅलॉजी म्हणा, ऐकून आम्ही शिकलो बऱ्याचशा गोष्टी. तर जिथं आपण आपल्या जे काय भावना आहेत त्या जर निसर्गात पोहोचल्या, ती ईश्वरापर्यंत 100% पोहोचतात.